श्री स्वामी समर्थ. हा ना सगळे कामं करून मी हा ब्लाऊज स्टिच करायला बसली होती आणि हा ब्लाऊज ना 1.5 घंट्यामध्ये झाला. पण याला आता तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. फक्त याला आहे ना हुक्स आणि आय करायचे होते आणि गळापट्टी पण खूप छान झाली होती आणि कपडा ना खूप सॉफ्ट होता आणि या कपड्याला हलकीशी अशी शाईन होती. एकदम म्हणजे हलकी पण नाही आणि खूप जास्त पण नाही आणि खूप ना कपडा खूपच छान होता. तर मी हे स्टिच करून घेतलं होतं. आणखीन मला दुसरं करायला घ्यायचं होतं आणि मी घेतच होते तोपर्यंत ना आमच्या आईच्या घराकडे एक काकू राहते. त्यांचा कॉल आला होता की स्वामीच्या मठामध्ये ना स्वामीच्या पादुका येणार आहे, तर तू जा. तर मग कॉल आला आणि मग मी लगेच निघाले. आतमध्ये ना खूप साऱ्या माणसांचं आणि बाहेर पारायण चालू होतं. तर मला वाटलं की बाहेरच बसायचं, बाहेर टाकलं होतं नाही ते चटया वगैरे. तर मग आम्ही आणि आणखीन बाया होत्या तर बाहेरच बसलो होतो. पण त्यांनी म्हणत होते की नाही, मग बाहेरच्यांना पण पादुकाचं दर्शन होणार नाही. तर आम्हाला आतमध्ये बसवलं आणि मी ना थेट स्वामीच्या समोर जाऊन बसली. मला इतकं छान वाटत होतं. आणि बघा किती पारायण चालू आहे ना, नॉनस्टॉप पारायण चालू होतं, सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्यू असं. पण मला माहिती नव्हतं. असो नेक्स्ट टाइम मी पण बसेल, स्वामीच्या मनात असेल तर. काली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, रथ माता की जय. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अष्टशक्ती पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली संपूर्ण गुरुप्रणालीला त्रिवारवंदन. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्या भद्रावती दरबारामध्ये महाराजांच्या पादुकांचं आगमन झालेलं आहे आणि गुरुपीठ यांत्रिकी प्रतिनिधी कुमार सर येथे आलेले आहेत. त्यांना आपण अशी विनंती करू, आपला जास्त वेळ नाही घेता, त्यांचंच मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. तर त्यांना अशी विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन करावे. गुरुमाऊलींची नजर आपल्यावर पडली, गुरुमाऊलींचं दर्शन झालं. घरी आल्यावर आपल्या समस्या मार्गी लागलेल्या असतात. एखादा प्रश्न आपण घेऊन गेलो, तो प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला असतो. एवढा गुरुमाऊलींचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणूनच हा मार्ग अनुभूतीचा आहे, अनुभवाचा आहे. आज आपण अखंड नामजप यज्ञ सप्ताहाच्या माध्यमातून ज्याला 5वा वेद म्हटलं जातं असं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करतोय. आणि हे पारायण करत असताना, दत्त महाराजांचं पारायण करत असताना साक्षात दत्त महाराज समोर येऊन बसतात. हे ग्रंथात दिलेलं आहे. आणि ज्या नृसिंह सरस्वती महाराजांचं तुम्ही पारायण करताय, ही त्यांचीच जन्मभूमी आहे. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ. कर नमस्कार कर. हे बघ दीदी चलो. माझी स्वामी समर्थ, माझी स्वामी समर्थ, माझी स्वामी. तिथे होम जाते पायाला कधी. माझी स्वामी समर्थ, माझी स्वामी समर्थ.
माझी स्वामी माझी स्वामी राणी ही बाबा जा जा आतमध्ये जा तुझा आनंद ए सिंबा मग आपण जाऊ तर तो बाहेरच राहते जा जा आले आवाज दे बरं ओ माझी मा तू तर मोठीच भयानक दिसते दुर्गाला आवाज द्या सिंबा ये. 3 वाजता स्वामींच्या पादुका येणार होत्या सेंटरवर तर मग तिथे 3 वाजता गेलो आणि मी 4:30 वाजता आलो आणि खूप छान वाटतं सेंटरमध्ये जाऊन एकदम प्रसन्न असं नाही का. पण आता ऊन आहे ना असं जाणं होत नाही पण या निमित्ताने जाणं झालं. तर आता 3ला गेलो आम्ही आणि 4:30ला आलो. मग मी आईकडे गेली की तिथून माझ्या इथं घर ना म्हणजे 7-8 घर गेलं की स्वामीचं दरबारच आहे तिथूनच जवळच आईकडे गेलो आणि मग घरी आले. आता घरी पाणी वगैरे भरतं. मी भुर्जी केली होती मी याची पनीरची आणि थोडंसं पनीर बाकी होतं तर चला म्हटलं पालक आहे तर त्याची पालक पनीर करून टाकते. मी सकाळी मी भुर्जी केली होती आणि वांग्याची भाजी केली होती. मला वांग्याची भाजी जास्त आवडते. मला पालक पनीर वगैरे आवडत नाही जास्त खाते कदाचित पण मला वांग्याची भाजी आवडते. तर आता माझ्यासाठी तर आहे त्यांच्या तिच्यासाठी पालक होतात तर चला पालकाची भाजी माझी होऊन जाते. चला जेवण करा. उठते का आता तू? कशाची भाजी रे? पालकची भाजी. नाही पनीर नाही दिसत मला. आवडते तुला पनीर? आता नळाला अजून परत आता मग स्वयंपाक करता आता बघा स्वयंपाक करता नळाला म्हणजे आले होते अर्ध्या तासासाठी राहिले आणि परत गेले. आणखीन मी वॉक चालूच ठेवला होता. आणखीन आले. आता आधी मी पोळ्या करते आणि मग पाणी म्हणजे पाणी झालं. 1 दिवस फक्त बाकी आहे घराचं. 1 दिवस आड येते म्हणून जास्त गरम झाला तर नाही तर तेवढं काही लागत नाही पाणी पण 1 दिवस आड येतात ना. आणि आता उन्हाळ्याचं कसं पाणी पण जास्त पिते. चला मी पोळ्या करते. याला क्रिकेट किती समजते आणि किती नाही माहीत नाही पण आपण जर त्याला म्हटलं ना लाडू क्रिकेट नको आपण कार्टून बघू कारण की क्रिकेट तुलाही नाही समजत आणि मलाही नाही समजत. तर तो इतका चिडते की नाही मला समजते ना तुला नाही समजत पण मला समजते. आणि ही जी टी शर्टवाला आहे ना हा माझा आहे आणि जी ब्लू कलरची टी शर्टवाला आहे ना तो दीदीचा. असं त्याचं चालू राहते. त्यावरूनच साची त्याला मधामध्येच म्हणते की तुझी टीम तर हरणारच आहे आणि तू इतका तिच्यावर चिडतो ना. छोटे मुलं जसं कार्टून मन लावून बघतात ना तसाच तो क्रिकेट खूप मन लावून बघतो.
तर चला असो, आणि ही क्रिकेट जोपर्यंत चालणार ना तोपर्यंत तो बघत राहणार, झोपणार नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच ना छान असे कमेंट्स करा. तर चला भेटूया नेक्स्ट